नमस्कार ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर अशा महिला आहेत की या योजनेमध्ये बसत नाहीत, या योजनेमध्ये अपात्र आहेत. अशा महिलांना आता पैसे मिळणार नाहीत. अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना आता इथून पुढे या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आता त्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर ताईंनो, तुम्ही इथे पाहू शकता अशा कोणकोणत्या महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत हे आपण समजून घेऊया. आधार कार्डवर 21 पेक्षा कम वय असेल आणि 65 पेक्षा जास्त वय असेल तर अशा लाडक्या बहिणींना आता हप्ता मिळणार नाही. दुसरा आहे इन्कम टॅक्स रिटर्न. कुटुंबातील म्हणजेच तुमच्या रेशन कार्ड मधील एखादी व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा कुटुंबातील महिलांना आता यापुढे या योजनेचा हप्ता मिळणार नाही. तिसरा आहे वार्षिक कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा महिलेला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन असेल तर ट्रॅक्टर वगळून अशा लाडक्या बहिणींना आता हप्ता मिळणार नाही. त्यानंतर संजय गांधी निराधार योजना तसेच तहसील मधील दुसऱ्या योजना असतील अशा योजनेचे हप्ते पैसे जर तुम्हाला मिळत असतील तर अशा लाडक्या बहिणींना हप्ते मिळणार नाहीत. त्यानंतर पीएम किसान किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 500 रुपयाचा हप्ता येईल. त्यानंतर पुढली अट आहे एकाच कुटुंबातील अनेक महिला म्हणजेच एका कुटुंबातील 2 महिला म्हणजेच रेशन कार्ड मधील फक्त 2 महिला, एक विवाहित आणि दुसरी अविवाहित महिला, अशा कुटुंबातील 2 महिलांनाच लाभ मिळणार आहे. तर समजा तुमच्या कुटुंबामध्ये जर अविवाहित महिला जर नसेल तर फक्त एकाच विवाहित महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल. तर ताईंनो, तुम्ही जर या निकषामध्ये अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला आता या योजनेअंतर्गत हप्ता मिळणार नाही. तर ताईंनो, अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती आहे, अपडेट आहे, जी आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो. तर पुन्हा भेटूयात नवीन अशा माहितीसह, नवीन अशा अपडेटसह. धन्यवाद.